आज आपण वेगळं वाटण करून तोंडातून पाणी आणि बोटं चाटून खाल इतकी झणझणीत अशी तर्रीदार मटकीची भाजी बनवतोय। मंडळी, तुम्ही बऱ्याच वेळा मटकीची भाजी बनवली असेल, पण कधी या पद्धतीने बनवली नसेल तर एकदा बनवून खाऊन बघा। चवीला एकदम भारी झालेली आहे। बऱ्याच वेळा मटकीची भाजी ही सुकी भाजी बनवली जाते, पण तुम्ही कधी असं वाटण करून तर्रीदार झणझणी तोंडाला चव येणारी मटकीची रस्सा भाजी बनवली नसेल तर एकदा या पद्धतीने बनवून तर बघा, नेहमी अशीच बनवून खाल। चला तर करायला घेऊयात। यासाठी इथे मी मोड आलेली मटकी घेतली आहे। हे बघा, पाहू शकता किती मस्त या मटकीला मोड आलेले आहेत। हे एक मोठी वाटी भरून मटकी आहे। एक दिवस रात्रभर भिजत घालायचे, दुसऱ्या दिवशी पाणी काढायचं आणि तसेच एखाद्या चाळणीमध्ये किंवा कपड्यामध्ये बांधून ठेवले तर संध्याकाळपर्यंत याला छान असे हे मोड येतात। यानंतर इथे कुकर घेतलेला आहे। मटकी मी धुवून घेतलेली, आता ही धुवून घेतलेली मटकी कुकरमध्ये घालायची आहे। यानंतर घालूया अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ। मीठ इथे थोडंच घालायचं, आपण मिठाचा वापर नंतर सुद्धा करणार आहोत। आता मटकी बुडेल इतपत, जर मटकी 1 वाटी असेल तर 2 वाटी पाणी घालायचं, मिक्स करायचं, झाकण लावून कुकरला 2 शिट्या काढून घ्यायच्या। जास्त शिट्या काढायची गरज नाही, 2 शिट्यात मटकी छान शिजते। कुकर आपला होतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। तर आपण वाटणासाठी इथे कांदा घेतलेला आहे। एक मोठा कांदा घेतलाय, मोठा आहे म्हणून एक घेतलेला आहे। आपण वाटणासाठी जसा चिरतो ना उभा उभा स्लाइसमध्ये, तसा चिरून घ्यायचा आहे। तर एक कांदा मी चिरून घेते वाटणासाठी आणि एक चिरून घेते मी फोडणीसाठी। तर एक हा बघा चिरून घेतलाय, दुसरा आहे तो मी एकदम बारीक बारीक असा भाजीसाठी फोडणीसाठी चिरून घेते। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। आता वाटणासाठी मसाला करायला घेऊया। तेल घालायचं आहे, यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आणि हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। वाटणाचे मसाले जितके चांगले भाजून घ्याल एकदम खरपूस, तितकेच भाजी म्हणा किंवा नॉनव्हेजचे पदार्थ म्हणा त्याला चव खूप छान येते। यासाठी कांदा, खोबरं, गरम मसाले सगळं व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं आहे। कांदा चांगला भाजून घेतलेला आहे। यानंतर इथे मी घेतलं आहे 1 वाटी ओलं खोबरं। तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचे काप किंवा सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता। ओलं खोबरं घातलं आहे, भाजून घेऊया कांद्याबरोबरच चांगलं, मस्त याचा खरपूस सुगंध येईपर्यंत आणि रंग बदलेपर्यंत। कांदा खोबरं भाजून झाल्यानंतर यामध्ये घातले आहेत 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि काही खडे गरम मसाले घेतलेले आहेत। 1 चमचा बडीशेप, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी, 1 मोठी वेलची आणि 1 दालचिनीचा तुकडा, असे हे सगळे मसाले यामध्ये घातले। तुमच्याकडे जे मसाले असतील अखडे मसाले ते घातले तरी चालतील। सगळं यामध्येच मिक्स करून चांगलं भाजून घ्यायचं आहे, मस्त असा या मसाल्यांना म्हणजे वाटणाच्या मसाल्याला छान असा सुगंध येईपर्यंत। एकदम स्लो फ्लेमवर चांगलं मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे। थंड करून घेऊया आता। पूर्णपणे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। यामध्ये घालायची कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्यासुद्धा घालायच्या, यामुळे चव खूप छान येते। आता अगदी थोडंसंच पाणी घातलं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। आता बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटण छान असं मी करून घेतलेलं आहे। हे बघा, गरज लागेल असं पाण्याचा वापर करायचा। कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। मटकीसुद्धा मस्त अशी शिजलेली आहे, पाहू शकता। 2 शिट्ट्यामध्ये मटकी छान अशी मऊसूत झाली आहे बघा, जास्त ओव्हर कुक पण झालेली नाही, छान अशी शिजलेली आहे। हे बघा, आता भाजी करायला घेऊया। यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे। मोहरी आणि जिरं चांगला सुगंध येऊ द्यायचा, चांगलं तडतडू द्यायचं। फोडणी छान तडतडली नंतर यामध्ये घालूया हिंग पावडर घातली आहे, 7-8 कढीपत्त्याची पानं, आपण बारीक चिरून ठेवला होता कांदा, तो कांदा घातलेला आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, याचा कच्चेपणा जाईपर्यंत। कांदा चांगला 1 मिनिटभर व्यवस्थित असा मी मिक्स करून परतून घेतला आहे। यानंतर घालूया 1 बारीक चिरलेला टोमॅटो। यामध्येच मी मीठ घातलेलं आहे। मीठ थोडं आपण मटकी शिजवताना उकडताना सुद्धा घातलं आहे, त्यामुळे थोडं कमी घाला, गरज लागेल तसं मिठाचा वापर करायचा। इथे मी मीठ यासाठी घातलं आहे कारण कांदा टोमॅटो पटकन मऊ होईल। मिक्स करून घेतल्यानंतर मसाले घालूया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे मी वापरते 2 चमचे कांदा लसूण मसाला। तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही इथे लाल तिखट घालू शकता। आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
कांदा लसूण मसाल्यामुळे याला चव खूप छान येते. मिठाचं प्रमाण कमी घालायचं, कारण कांदा लसूण मसाला जर तुम्ही घालणार असाल तर त्यामध्ये सुद्धा मीठ असतंच. यासाठी मिठाचं प्रमाण कमी घालायचं. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आहे. यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण लागेल तसं यामध्ये घालायचं आहे. तर सगळं वाटण मी नाही घालं, मला जेवढी गरज आहे मी तेवढंच वाटण घातलेलं आहे. वाटण घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी. तर पाणी थोडंसं घालायचं आहे, म्हणजे आपल्याला हा मसाला आहे ना तो चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर एक अर्धी वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 1-2 मिनटं फक्त आपल्याला हे मसाले सगळे स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे. 2 मिनटं मी मसाले चांगले शिजवून घेतलेत. पाहू शकता तेल याचं सेपरेट झालेलं आहे. एकदा मिक्स करून घेऊया. या मसाल्यांचा मस्त असा सुगंध येतोय. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायची आहे उकडून ठेवलेली मटकी. तर मटकी मी पूर्णपणे सगळी घातलेली आहे. मटकीची भाजी कशीही बनवली ना तरी चवीला खूपच छान लागते. पण सुकी भाजी बनवतो कधीतरी या पद्धतीने मंडळी तुम्ही रस्सेवाली ही भाजी बनवून बघा. या मसाल्यामध्ये खूपच छान झालेली आहे. मटकी घातल्यानंतर सगळं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला छान फ्लेवर येण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडीशी घालायची आहे कसुरी मेथी. नसेल तुमच्याकडे नाही घातली तरीसुद्धा चालेल, असेल तर नक्की त्याचा वापर करा. यानंतर पाणी घालायचं आहे. तर पाणी घालताना गरम पाण्याचा वापर करायचा. काय होतं, भाजीचे मसाले आणि भाजी पटकन शिजते, यामुळे शिवाय भाजीला तर्रीसुद्धा खूप छान येते. पाहू शकता गरम पाणी घातल्यामुळे लगेचच याला तर्री आलेली आहे. पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी आल्यावर झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनटं ही भाजी छान शिजवून घ्यायची. जास्त वेळ शिजवायची गरज नाही, कारण आपण मटकी शिजवलेलीच आहे आधी. पाहू शकता काय मस्त अशी तर्री आलेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. गॅसची फ्लेम इथे बंद केली आहे. हे बघा काय मस्त अशी तर्री आलेली आहे. गरम पाण्याचा वापर आणि आपण जे मसाले वापरलेले आहे, शिवाय आपण तेलामध्ये मसाले घालून चांगले भाजलेले आहे, परतलेले आहे, त्यामुळे मस्त अशी झणझणीत आपली तर्रीदार मटकीची रस्सा भाजी तयार झाली आहे. याला तुम्ही मटकीची उसळसुद्धा म्हणू शकता. चवीला खूप छान लागते. चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा किंवा फक्त भाताबरोबर नाही तर पावाबरोबर तुम्ही ही ताव मारू शकता. तुम्ही मंडळी कशा पद्धतीने मटकीची भाजी बनवता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी पुढच्या वेळेस तुमच्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला अजून व्हेज रेसिपीजमध्ये कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा अशी ही मटकीची झणझणीत भाजी किंवा मटकीची झणझणीत उसळ एकदा नक्की करून बघा. करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची ही मटकीची बनवलेली भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. जराही आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी कुटुंबासोबत शेअर करा.